म्हणजे मी माझा लढा कसा लढतोय आणि मी एकटा लढतोय असं नाही। अनेक अजितदादा प्रेमी कार्यकर्ते पदाधिकारी या पक्षातले त्या पक्षातले त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता आणि सोशल मीडियावर सामान्य लोक जे व्यक्त होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मीडियाचं सुद्धा या गोष्टीला एक बॅकअप आहे, एक सपोर्ट आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे सगळे रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री हे फार मोठे नेते त्या ठिकाणी असतात आणि देशामध्ये सुद्धा त्यांचीच सरकार असल्यामुळे आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। माझ्याकडनं काही अजून डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत, जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढं ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्याचबरोबर मी अजून एक विनंती ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे, ती म्हणजे अजितदादा ज्या बंगल्यामध्ये गेले 20-22 वर्ष राहत होते म्हणजे देवगिरी बंगला, तिथं दादांचं एक स्मारक असावं। महाराष्ट्रातून जे काही लोक मुंबईमध्ये येतील, विधान भवन बघतील, मंत्रालय बघतील आणि त्याच्याचबरोबर दादाप्रेमी असल्यामुळे दादांचं एक स्मारक हे देवगिरी बंगल्यावर असावं अशी विनंती त्या ठिकाणी मी केली। त्याच्याचबरोबर विधिमंडळाच्या आवारात अजितदादांचं एक स्मारक असावं याबद्दलची घोषणापेक्षा एक इच्छा ही विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं केली, ती खूप चांगली विनंती आहे, नाहीतर चांगली इच्छा आहे। त्याला पाठबळ देत आपण सुद्धा त्या स्मारकाला या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तिथं परवानगी द्यावी, नाहीतर त्याला निधी द्यावा, नाहीतर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली। बारामती विमानतळाला अत्याधुनिक करण्यासाठी नाईट लँडिंग व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात फंड हा दादांनी मंजूर केला होता आणि मग आता तो फंड तिथं देऊन ते अत्याधुनिक ते विमानतळ करून नाईट लँडिंगची त्याला परवानगी देऊन त्या विमानतळाचं नाव हे अजितदादांच्या नावाने ठेवावा अशी विनंती तिथं आम्ही केली। त्याच्याचबरोबर पुणे रिंग रोड ज्याचा जरी दादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता आणि त्या रिंग रोडचा फायदा हा पुण्यातल्या व महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे पुणे रिंग रोडचं नावसुद्धा दादांच्या नावाने असावं अशी विनंती तिथं केलेली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर जो एलिव्हेटेड रस्ता आहे त्यालासुद्धा दादांचं नाव द्यावं, कारण का पुणे या जिल्ह्याचे अनेक वर्ष आणि अनेक वेळा पालकमंत्री जर कोण राहिलेले आहेत ते अजितदादा त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी तिथं पाठपुरावा केला होता। पुणे शिरूर एलिव्हेटेड रस्ता हा रस्ता काही दिवसांपूर्वी आपण बघितला असेल की गडकरी साहेबांनी सुद्धा या गोष्टीचं त्या ठिकाणी त्यांनी रेफरन्स घेतला होता, नाहीतर त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला होता, त्यामुळे यालासुद्धा नाव दादांच्या नावाने असावं असं मी विनंती केली। आणि शेवट त्या विमानामध्ये जे इतर लोक होते ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांचे सिक्युरिटीचे जे तिथं अधिकारी होते जाधव, त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। त्यांच्या पत्नी या ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांना परमनंट करता यावं अशी विनंती तिथं केली। त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, पण एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला परमनंट करायचं असेल तर CMचं एक वजन त्याच्या पाठीमागे असेल तर नक्कीच त्याचा फायदा तिथं लगेच नियुक्ती देण्यासाठी होऊ शकतो। त्याच्याचबरोबर जे माळी परिवार आहे त्यांची जी मुलगी होती, ज्या फ्लाईट अटेंडंट होत्या, त्यांचा मृत्यू त्या विमान अपघातामध्ये झाला। त्यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्टवर नोकरी देण्यासाठी आम्हाला काही प्रमाणात यश आलं असलं तरी त्याला अजून जास्त पगार, कारण का त्या माळीताईचा पगार हा खूप जास्त होता, त्याच्यावर त्यांचं घर चालायचं, असं जास्त पगाराची आणि परमनंट नोकरी त्यांच्या बंधूंना माळी परिवाराला त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तिथं केली। त्याच्याबरोबर को पायलट ज्या पाठक होत्या यांची एक व्यक्तिगत इच्छा आहे, ती मला इथं बोलून दाखवता येणार नाही, पण दिल्ली सरकारशी बोलून तिथं असलेल्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या पाठक परिवाराची ती इच्छा तिथं पूर्ण होऊ शकते आणि त्यासाठी सुद्धा पाठपुरावा तिथं आपण करावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी
मुख्यमंत्री साहेबांना तिथं केलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीने ही एन्क्वायरी व्हावी असंही तिथं मी बोललेलो आहे. त्याच्याचबरोबर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा एफ आय आरबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची आणि होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी तिथं बोलल्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप डिटेलमध्ये आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जे या विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काही टेक्निकल गोष्टी मी समजून घेऊन त्याच्या बाबतीत नक्कीच काय आपल्याला करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल असा शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी इथं आम्हाला दिलेला आहे, मला दिलेला आहे. त्यामुळे मी अशी आशा करतो की या बाबतीत पारदर्शक कुठेतरी एन्क्वायरी तिथं व्हावी